हॅलो आणि नमस्कार ॲग्रिकॉस. MCR 2023च्या परीक्षेचे आता सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत आणि MCRची जी 2023ची MCR PGCET जी आहे ही एप्रिल मे महिन्यामध्ये होण्याचे चान्सेस सध्या किंवा होण्याचं एक भाकीत वर्तवल्या जात आहे. सो त्या अनुषंगाने बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास सध्या चालू आहे. त्या अनुषंगाने बऱ्याच विद्यार्थ्यांचा सध्या प्रयत्न चालू आहे, प्रॉपर पद्धतीने अभ्यास चालू आहे. पण या अभ्यासाच्या बाबतीत आपल्याला स्वतःला ॲनालिसिस करणं, स्वतःला ॲनालाइज करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याचमुळे झालेला अभ्यास आपला किती योग्य पद्धतीने आपण करतोय या सगळ्या गोष्टी ॲनालाइज करण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन ज्या टेस्ट सिरीजसाठी येत आहेत ती MCR PGCETची 2023ची टेस्ट सिरीज आपण येत्या 25 तारखेपासून लॉन्च करत आहोत. या टेस्ट सिरीजचे काय फीचर्स असतील, कशा पद्धतीने हे टेस्ट सिरीज असेल हे पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, ही टेस्ट सिरीज जी आहे 25 फेब्रुवारीपासून आपण स्टार्ट करत आहोत. या टेस्ट सिरीजचे फीचर्स काय काय असणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा या टेस्ट सिरीजमध्ये जवळपास 50+ टेस्ट, म्हणजे मी एक आकडा सांगायचा म्हणून सांगतोय, किंबहुना टेस्ट याच्यापेक्षा डेफिनेटली जास्त असतील. एक 50+ टेस्ट ज्या आहेत या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला दिसतील. प्लस विथ डिटेल ॲनालिसिस, म्हणजे एखादा प्रश्न तुम्हाला दिल्यानंतर त्याचं एलिमिनेशन कसं करायचं किंवा टिपिकली त्याच्यात ऑप्शन कशा पद्धतीने अप्रोच असला पाहिजे आपला, किंवा ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न सांगितला जातो बाकीच्या 4 ऑप्शनबद्दल अजून काय माहिती आहे, या सगळ्या गोष्टी किंवा एक्झॅक्ट आन्सरपर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचं या सगळ्या गोष्टी विथ डिटेल ॲनालिसिस ह्या सगळ्या टेस्ट असणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या टेस्ट सिरीजमध्ये प्रत्येक सब्जेक्टवरती, जसं ॲग्रॉनॉमी या विषयाचा ज्यावेळेस तुमचा अभ्यास झाला त्या टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला असतील, सोबत एक कॉम्बो टेस्ट असेल आणि त्याच्यानंतर मग एक 100 मार्कांची प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा तुम्हाला असेल. सर अजून काय असणार या टेस्ट सिरीजमध्ये? टॉपिक वाईज टेस्ट, म्हणजे जसं ॲग्रॉनॉमीची वेगळी, हॉर्टिकल्चरच्या वेगळ्या टेस्ट, हॉर्टिकल्चरमध्ये किंवा ॲग्रॉनॉमीमध्ये वेगवेगळे 9 टॉपिक आहेत, त्या 9 टॉपिकवरती टेस्ट, त्याच्यानंतर कॉम्बो टेस्ट, त्याच्यानंतर मग फुल लेंथ टेस्ट, त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस टेस्ट, अशा प्रचंड प्रश्नांची प्रॅक्टिस जी आहे ही आपण या टेस्टमध्ये करणार आहोत. म्हणजे काय, टॉपिक वाईज टेस्ट वेगळ्या, कॉम्बो टेस्ट वेगळ्या, फुल लेंथ टेस्ट वेगळ्या, अशा पद्धतीची टेस्ट सिरीज जी आहे ही आपण लॉन्च करतोय. अजून काय तर फुल लेंथ टेस्टची प्रॅक्टिस अकॉर्डिंग टू द 5th डीन कमिटी, ज्या पद्धतीने MCRचा पॅटर्न आहे, ज्या पद्धतीने MCRचा पेपर येतो 5th डीन कमिटीनुसार, म्हणजे 80% सिलेबस हा मेन स्ट्रीमचा असतो, 20% सिलेबस हा बाकीच्या स्ट्रीमचा असतो. अशा पद्धतीचे प्रॉपर पेपर जे आहेत हे सेट करून तुमची या टेस्ट सिरीजमधून आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की 80% सिलेबस सोबत 20% सिलेबस. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असतील किंवा जो टिपिकली आता नवीन जो सिलेबस किंवा नवीन जो टॉपिक तुम्हाला दिसतो MCRच्या टेस्टमध्ये किंवा MCRच्या असलेल्या पेपरमध्ये जो नवीन सिलेबस तुम्हाला दिसतो त्यानुसार सुद्धा ह्या टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत. 20% सिलेबसवरती प्रॉपर फोकस करून त्या सुद्धा आपण टेस्ट व्यवस्थित प्रॉपर प्रिपेअर करून घेणार आहोत. सो 80% + 20% अशा दोन्ही टॉपिकवरती आपण कम्प्लिटली टेस्ट कंडक्ट करणार आहोत. सोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे काही आले असतील एक्झामिनेशनमध्ये शिकवताना किंवा ॲनालिसिस घेत असताना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस याच्या सोबत तुम्हाला काही महत्त्वाच्या PDF ज्या आहेत, PDF ज्या तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाच्या असतील त्या सुद्धा आपण या टेस्ट सिरीजमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. सर अजून नेमकं काय, हे तर झालं टेस्टच्या बाबतीत की टेस्ट होणार आहे, त्याचं ॲनालिसिस प्रॉपर पद्धतीने होणार आहे. कसं होणार आहे त्याचं शेड्यूल मी पुढे तुम्हाला दाखवेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ह्या टेस्ट देत असताना बऱ्याचदा आता ॲग्रिकल्चरचा सिलेबस तर असा आहे नाही की तुम्ही एकदा वाचून घेतला पूर्णच्या पूर्ण लक्षात राहिला. याच्यासाठी स्पेशल रिव्हिजन सेशन्स जे आहेत, ऑलरेडी जे बॅचेसचे स्टुडंट आहेत यांना माहिती आहे की स्पेशल रिव्हिजन सेशन जे आहेत हे कशा पद्धतीने होतात. तर स्पेशल रिव्हिजन सेशन म्हणजे काय, पूर्ण ॲग्रॉनॉमी 1 ते 1.5 तासामध्ये, सॉईल सायन्स 1 ते 1.5 तासामध्ये, इकॉनॉमिक्स 1.5 ते 2 तासांमध्ये, एक्सटेन्शनचं रिव्हिजन कम्प्लिटली, हॉर्टिकल्चरचं रिव्हिजन कम्प्लिटली, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं रिव्हिजन कम्प्लिटली, सीड सायन्सचं, त्यानंतर जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगचं, पॅथॉलॉजीचं, एंटॉमॉलॉजी, अशा पद्धतीने याचे रिव्हिजन सेशन सुद्धा आपण अरेंज करणार आहोत. म्हणजे काय, या टेस्ट सिरीजमध्ये टेस्ट, ॲनालिसिस याच्या सोबत रिव्हिजन, पण याचा फॉर्मॅट आपण अशा पद्धतीने ठेवतोय की टेस्ट सोबत ॲनालिसिस आणि सोबत तुम्हाला रिव्हिजन लेक्चर सुद्धा आपण याचे प्रोव्हाइड करणार आहोत. आणि त्यामुळं या टेस्ट सिरीजमध्ये फक्त आणि फक्त टेस्ट आणि ॲनालिसिस नाही तर रिव्हिजन लेक्चर सुद्धा इन्क्लूड असल्यामुळे तुमची खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास जो आहे किंवा केलेल्या अभ्यासाला जी रिव्हिजन आहे ती या टेस्ट सिरीजच्या मार्फत सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. सर मग जर मला टेस्ट सिरीजमध्ये काही डाऊट असतील किंवा मग टेस्टमध्ये जेवढे प्रश्न आहेत तेवढेच मी सॉल्व्ह करायचे आहेत का? नाही, डेफिनेटली नॉट. तर जे टेस्ट तुमची झाली आहे या टेस्टच्या सोबत म्हणजे आता ॲग्रॉनॉमीच्या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करत असाल किंवा दररोज एक वेगवेगळा सब्जेक्ट देऊन तुमचा अभ्यास टॅली करण्यासाठी संध्याकाळी 9 वाजता टेलिग्राम सेशन्स सुद्धा आपण अरेंज करतो. टेलिग्राम सेशन्समध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर म्हणजे क्विजेसच्या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅच जॉईन करता एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला ॲड केलं जातं
ॲपमधून ज्यावेळेस बॅच बाय केली त्याच्या बाजूला एक टेलिग्रामचा ऑप्शन असतो, तिथे क्लिक करून तुम्ही डिरेक्टली टेलिग्राम चॅनलवरती, एका प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही चालले जाता आणि त्या ठिकाणी संध्याकाळी 9 वाजता दररोज टेलिग्राम डिस्कशन सुद्धा होतं किंवा तुमचे डाऊट जर असतील तर तुम्ही पुट ऑन करू शकता, तिथे सुद्धा सॉल्व्ह केले जातात किंवा तुम्ही कॉल करून सुद्धा विचारू शकता. म्हणजे काय, टेस्ट अनालिसिस रिव्हिजन लेक्चर प्लस डाऊट क्लिअरिंग सेशन प्लस टेलिग्राम सेशन, या सगळ्या गोष्टी या टेस्ट सिरीजमध्ये इन्क्लुडेड असणार आहेत. सर अजून नेमकं काय किंवा टेस्टचं शेड्यूल कसं असणार आहे, आता स्क्रीनवर दिसायला थोडंसं जड जाईल, पण टिपिकली सांगण्याचं तात्पर्य ज्या पद्धतीने एमसीआरचा सिलेबस आहे, म्हणजे ॲग्रॉनॉमीचे ज्यावेळेस टॉपिक चालू झाले तर ॲग्रॉनॉमीवरती फंडामेंटल ऑफ ॲग्रॉनॉमीवरती वेगळी टेस्ट असेल, इंट्रोडक्टरी ऑफ ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजी अँड क्लायमेट चेंजची वेगळी टेस्ट असेल, क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी खरीप रब्बी यांच्या वेगळ्या टेस्ट असतील, रेनफेड ॲग्रिकल्चर वॉटरशेड मॅनेजमेंट याची वेगळी टेस्ट असेल, फार्मिंग सिस्टम सस्टेनेबल ॲग्रिकल्चरची वेगळी टेस्ट असेल, प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग वेगळी टेस्ट, जिओ इन्फॉर्मॅटिक्स नॅनो टेक्नॉलॉजीची वेगळी टेस्ट विथ ॲनालिसिस. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचा जो सिलेबस आहे, प्रत्येक सब्जेक्टचा जो एमसीआरने दिलेला सिलेबस आहे, त्या प्रत्येक टॉपिक वरती तुमची टेस्ट होणार आहे सेपरेटली विथ ॲनालिसिस. म्हणजे ॲग्रॉनॉमीच्या टेस्ट या पद्धतीने डिटेल ॲनालिसिस होईल. मग ज्यावेळेस तुमचा ॲग्रॉनॉमीच्या प्रत्येक टॉपिक वाईज अभ्यास झालेला आहे, दररोज एक टेस्ट एक टेस्ट अशी तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. या पद्धतीनं या टेस्ट ऑलरेडी ॲग्रॉनॉमीच्या असतील, सॉइल सायन्सच्या असतील, हॉर्टिकल्चरच्या असतील, याच्या सोबत ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या असतील, याच्या सोबत ह्या एवढ्या टेस्ट ज्या आहेत ह्या ऑलरेडी तुम्हाला ॲपमध्ये पुट ऑन केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या अभ्यासानुसार, तुमच्या सवडीनुसार या झालेल्या टेस्ट, म्हणजे ह्या टेस्ट ज्या आहेत ऑलरेडी पुट ऑन करून ठेवलेल्या आहेत, ह्या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि याचा अनालिसिस सुद्धा तुम्ही लगेचच ॲपमध्ये बघू शकता. टेस्ट सॉल्व्ह केली, सर मला याचा अनालिसिस बघायचंय, तुम्ही लगेचच त्याचा अनालिसिस सुद्धा बघू शकता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की ज्या टेस्ट आपण कंडक्ट करतोय या टॉपिक वाईज इन द सेन्स ॲग्रॉनॉमीच्या प्रत्येक टॉपिकवरची टेस्ट तुमची कंडक्ट केल्या जाईल. सर मग ॲग्रॉनॉमीच्या माझ्या टेस्ट देऊन झाल्यात, मग आता मला पूर्ण ॲग्रॉनॉमीची रिव्हिजन, कारण पेपरमध्ये प्रश्न विचारताना तर अशा पद्धतीने विचारल्या जाणार नाही ना की ॲग्रॉनॉमीच्या या टॉपिकवरचा हा प्रश्न आणि सॉल्व्ह करा म्हणून, नाही तर डेफिनेटली ॲग्रॉनॉमीला कंबाईनली पेपर प्रश्न विचारले जातील. म्हणून मग याची कॉम्बो टेस्ट तुम्हाला घेतल्या जाईल. म्हणजे काय, पूर्ण एवढ्या जेवढ्या टेस्ट झाल्यात या बेसिसवरती, या आधारावरती तुमचे कॉम्बो टेस्ट सुद्धा कंडक्ट केल्या जातील विथ ॲनालिसिस. मग याचप्रमाणे जसं सॉइल सायन्स असेल, मग सॉइल सायन्सच्या तुमच्या पुन्हा चार टेस्ट असतील, जसं फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्स अँड प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स, बरोबर आहे, मॅन्युअर अँड फर्टिलायझर, त्याच्यानंतर फंडामेंटल ऑफ बायोकेमिस्ट्री अँड बायोटेक्नॉलॉजी आणि त्याच्यानंतर या तिघांवरती असलेली कॉम्बो टेस्ट. बरं, ह्या वेटेजनुसार टेस्ट काढल्या जातील. वेटेजनुसार इन द सेन्स कसं की सगळ्यात जास्त वेटेज तुम्ही हॉर्टिकल्चरला पहा, जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंगला पहा, ॲग्रॉनॉमीला पहा. तर ॲग्रॉनॉमीच्या तुमच्या मल्टिपल टेस्ट घेतल्या जातील, हॉर्टिकल्चरच्या तुमच्या मल्टिपल टेस्ट घेतल्या जातील. म्हणजे काय, ज्या विषयांना जास्त वेटेज आहे, जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंगच्या तुमच्या किंवा बॉटनीच्या तुमच्या जास्त मल्टिपल टेस्ट घेतल्या जातील. ज्या विषयांना वेटेज जास्त आहे, कारण की जवळपास 25 मार्क, जवळपास 29-30 मार्क, तुमच्या हॉर्टिकल्चरला 29-30 मार्क, याचे जवळपास 25 ते 28 मार्क, याच्या जवळपास 25 ते 28 मार्क. म्हणजे काय, या सांगण्याचं तात्पर्य 75 ते 80 मार्क या 3 सब्जेक्टवरतीच एमसीआरला येतात, बरोबर आहे का. मग त्यानुसार याच्यात जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी म्हणून त्या असलेल्या सब्जेक्टवरती, मेजर सब्जेक्टवरती जास्तीत जास्त फोकस करून, जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करून, जास्तीत जास्त पद्धतीने अनालाइज तुमच्याकडून या टेस्ट सिरीजमध्ये करून घेतलं जाईल. मग ॲग्रॉनॉमीच्या अशा कंप्लीट टेस्ट, जसं हॉर्टिकल्चर आहे, हॉर्टिकल्चरमध्ये जवळपास फंडामेंटल ऑफ हॉर्टिकल्चर, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आणि व्हेजिटेबल अँड स्पाइसेस याच्यावरती टेस्ट, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी फ्रूट प्लांटेशन क्रॉप याच्यावरती टेस्ट, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑर्नामेंटल क्रॉप याच्यावरती टेस्ट, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट याच्यावर टेस्ट. मग त्याच्यानंतर कॉम्बो टेस्ट 1, कॉम्बो टेस्ट 2, मग फुल लेंथ टेस्ट 1, फुल लेंथ टेस्ट 2, फुल लेंथ टेस्ट 3. म्हणजे बरेच विद्यार्थी स्पेसिफिकली हॉर्टिकल्चरला सुद्धा प्रिपेअर करतात की सर मी ॲग्रिकल्चरची तर सीईटी द्यायचीच आहे मला, पण हॉर्टिकल्चरची पण सीईटी द्यायची आहे, म्हणून हॉर्टिकल्चरच्या सुद्धा फुल लेंथ टेस्ट 1, 2, 3 विथ ॲनालिसिस तुमच्या कंडक्ट केल्या जातील. याच्यासोबत म्हणजे हॉर्टिकल्चरच्या टोटल 5 फुल लेंथ टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत, प्लस टॉपिक वाईज टेस्ट प्लस कॉम्बो टेस्ट. म्हणजे टॉपिक वाईज एक टेस्ट 5 टेस्ट प्लस कॉम्बो टेस्ट 1, 2 2 कॉम्बो टेस्ट आणि याच्यासोबत फुल लेंथ टेस्ट 5. अशा पद्धतीने हॉर्टिकल्चरच्या टेस्ट सुद्धा विथ ॲनालिसिस म्हणतोय मी तुम्हाला इथे कंडक्ट केल्या जातील. बरं सर, मग प्रत्येक सब्जेक्टचं असंच होणार आहे का सर? हो, इकॉनॉमिक्सचं सुद्धा तुमच्या 4 टेस्ट, त्याच्यासोबत तुमची प्रॅक्टिस टेस्ट, या सगळ्याच गोष्टी तुमच्या कंडक्ट केल्या जातात. एक्सटेन्शनचं सुद्धा टॉपिक वाईज टेस्ट, मग याची कॉम्बो टेस्ट आणि सरते शेवटी ज्यावेळेस टॉपिक वाईज तुमच्या टेस्ट कंडक्ट झाल्या की सर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या ह्या 4 टेस्ट झाल्या, मग कॉम्बो टेस्ट झाली, पॅथॉलॉजीच्या ह्या 4 सब्जेक्टवरच्या 4 टेस्ट झाल्या, मग कॉम्बो टेस्ट झाली. ह्या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर मग सगळ्यात शेवटी ज्यावेळेस तुमचा ओव्हरऑल अभ्यास होईल त्यावेळेस तुमच्या कॉम्बो टेस्ट कंडक्ट केल्या जातील. म्हणजे तुम्हाला 3 सब्जेक्ट, ॲग्रॉनॉमी, सॉइल सायन्स, हॉर्टिकल्चर या तिघांवर मिळून टेस्ट, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, एक्सटेन्शन, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग याच्यावर मिळून टेस्ट,
पॅथॉलॉजी एंटमॉलॉजी याच्यावर मिळून टेस्ट, लाईव्ह स्टॉक बॉटनी याच्यावर मिळून टेस्ट, अशा पद्धतीच्या कॉम्बो टप्प्यात तुम्हाला टेस्ट कंडक्ट केल्या जातील आणि सरते शेवटी ज्या वेळेस एक्झाम जवळ आली त्यावेळेस टिपिकली आपल्या फुल लेंथ टेस्ट 1 2 3 4 5 या कंडक्ट केल्या जातील. इनफॅक्ट मी सांगताना प्रॉमिस करताना 5 फुल लेंथ टेस्ट सध्या करतोय, याच्यापेक्षा फुल लेंथ टेस्ट जास्तच होतील. बरोबर आहे. मग सर परीक्षा थोडीशी पुढे ढकलल्या गेली, काही प्रॉब्लेम नाही. याच्यावरती मल्टिपल टेस्ट, प्रॅक्टिस टेस्ट, कॉम्बो टेस्ट अशा मल्टिपल टेस्ट तुम्हाला कंडक्ट केल्या जातील. म्हणजे सब्जेक्टच्या टॉपिक वाईज, मग त्याच्यानंतर 2-2 सब्जेक्टच्या 3-3 सब्जेक्टच्या कॉम्बो टेस्ट आणि त्याच्यानंतर मग या सर्व सब्जेक्टच्या मिळून फुल लेंथ टेस्ट, अशा पद्धतीची ही टेस्ट सिरीज जी आहे ही तुमच्यासाठी प्लॅन केल्या गेलेली आहे. सारथीवरती एवढ्या सगळ्या जास्त विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. सारथीच्या रेग्युलर बॅचेसलाच जवळपास 1100-1200 प्लस विद्यार्थी असतील MCR PGCET बॅच 1 आणि 2 मिळून. तर सगळ्यात सांगण्याचं महत्त्वाचं तात्पर्य एवढ्या जास्त विद्यार्थ्यांचा विश्वास आहे, त्यामुळे तेवढा फर्म पर्याय विद्यार्थ्यांना देणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून या टेस्ट सिरीजला काय सर मग अजून तर MCRची डेट माहित नाही, काय कधी होईल काय माहित नाही, आपल्याला कन्फर्म काहीच माहित नाही, आतापासून आपण टेस्ट चालू करावी का? येस, डेफिनेटली करावी. अर्ली स्टार्ट अर्ली फिनिश. जेवढी जास्त आपण प्रॅक्टिस करू, आपण केलेल्या अभ्यासाला इम्प्लिमेंटेशन करणं, जेवढं जास्त आपण इम्प्लिमेंटेशन करू, जेवढी जास्त आपण प्रॅक्टिस करू, तेवढे आपले आन्सर जे आहेत एक्झामिनेशनमध्ये बरोबर येण्याचे चान्सेस जास्त, तेवढे आपले सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. सो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य या पद्धतीने हा पूर्ण शेड्यूल असेल. ॲग्रोनॉमी आहे, सॉइल सायन्स आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, या असलेल्या सब्जेक्टच्या हॉर्टिकल्चर आहे, या सब्जेक्टच्या टेस्ट ऑलरेडी तुम्हाला ॲपमध्ये पुट ऑन करून दिलेल्या आहेत की सर मी आज अनाउन्समेंट करताय सर 23 तारीख आहे आजची आणि मला आजपासूनच टेस्ट सॉल्व्ह करायला सुरुवात करायची, तुम्ही करू शकता. सर हा व्हिडिओ संपल्या मला ॲपमध्ये जाऊन लगेचच बाय करायचं, लगेचच टेस्ट सॉल्व्ह करायच्यात, लगेचच अनालिसिस करायचं आहे, लगेचच मला काही सब्जेक्टचे रिव्हिजन पाहिजे, तुम्ही लगेचच सुद्धा पाहू शकता. चला जाऊया पुढे. आपण या पद्धतीने तुमच्या टेस्टचा हा शेड्यूल असेल. म्हणजे काय सर, कहना क्या चाहते हो, सिंपल भाषेमध्ये सांगतो. टॉपिक वाईज टेस्ट, सब्जेक्टच्या टॉपिक वाईज टेस्ट, सब्जेक्ट मिळून कॉम्बो टेस्ट आणि त्याच्यानंतर फुल लेंथ टेस्ट. एकदम सोबर आणि सिंपल. थोडंसं पुढे जाऊयात. मग हे स्टार्ट कधीपासून होणार आहे? तुम्हाला बाय करायची असल्यास तुम्ही आज पण करू शकता, पण ऑफिशियली जर आपण सांगायचं झालं तर ऑफिशियली 25 पासून 25 फेब्रुवारी 2023 पासून ही बॅच जी आहे तुम्हाला ॲपमध्ये दिसेल. आज सुद्धा ही बॅच तुम्हाला ॲपमध्ये दिसेल, तुम्ही आज सुद्धा बाय करू शकता. स्टार्ट 25 पासून आपण करतोय, पण आतापासूनही बाय केली तर काही प्रॉब्लेम तर नाही आहे. बरं सर, या बॅचची फीस किती असणार आहे? या बॅचची फीस असणार आहे 1000 रुपये. सर रिझन काय बरं? आम्ही तर पाहतो की 200 रुपये फीस असते, 300 रुपये फीस असते, 400 रुपये फीस असते. जे क्वालिटी कंटेंट किंवा जे क्वालिटी मटेरियल तुम्हाला या टेस्ट सिरीजमधून प्रोव्हाइड केल्या जात आहे त्याच्यासाठी खूप मल्टिपल लोक आणि मल्टिपल सिस्टीमच्या थ्रू आपण या सगळ्या गोष्टी करतोय. सो क्वालिटीच्या बाबतीत जर तुम्ही पाहाल, मला वाटतं याला कंपॅरिझन तुम्ही नाही करू शकत. प्रत्येक टॉपिक वाईज टेस्ट, कॉम्बो टेस्ट, त्याच्यानंतर त्या प्रत्येक टेस्टचं अनालिसिस, प्रत्येक क्वेश्चन्सचं अनालिसिस, रिव्हिजन सेशन, त्याच्यानंतर काही गायडन्स सेशन्स, त्याच्यासोबत काही तुमच्या असलेल्या PDF नोट्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला एकाच वेळेस एकाच बॅचमध्ये आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्यामुळे ही फीस त्या कंपॅरिझनमध्ये तेवढी नॉमिनल आहे. सो 1000 रुपये या बॅचची फीस असेल. कुठल्याही प्रकारचा काहीही डिस्काउंट याच्यामध्ये काहीही कुठल्याही प्रकारचा तुम्हाला दिसणार नाही. नॉमिनल फीस आहे 1000 रुपये तुम्हाला या पूर्ण टेस्ट सिरीजची फीस असेल. सर टेस्ट सिरीज चालेल कधीपासून? तुम्ही आज बाय करू शकता. तुम्हाला ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल यासारख्या सब्जेक्टचे तुम्हाला ऑलरेडी तिथे टेस्ट पुट ऑन केलेले आहेत, तुम्ही तिथून स्टार्ट करू शकता. सोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सर मग ही टेस्ट सिरीज चालेल कधीपर्यंत? ही टेस्ट सिरीज तोपर्यंत चालेल, ही रिव्हिजन सेशन्स तोपर्यंत चालते जोपर्यंत MCRची एक्झाम कंडक्ट होत नाही. MCRच्या एक्झाम होईपर्यंत तुम्हाला या बॅचची व्हॅलिडिटी असेल. व्हॅलिडिटी पूर्ण MCRची एक्झाम संपेपर्यंत याची व्हॅलिडिटी तुम्हाला दिल्या गेलेली असेल. सर याला परचेस करायचंय तर नेमकं कशा पद्धतीने परचेस करायचंय मला? तर परचेस करताना सारथी एज्युकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचंय. सारथी एज्युकेशन नावाचा आपला ॲप आहे, त्याच्या खाली सारथी लर्निंग सेंटर असं लिहिलेलं आहे. तुम्हाला सिम्बॉल किंवा लोगो जो आहे सारथीचा तुम्हाला दिसेल इथे. सारथी एज्युकेशन किंवा सारथी लर्निंग सेंटर त्याच्या खाली लिहिलेलं आहे. असं ॲप आपलं आहे, त्याला तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरमधून. पुढे गेल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. इंटरफेसला सिलेक्ट करताना, एक्झाम सिलेक्ट करताना तुम्हाला MCR एक्झाम सिलेक्ट करायची आहे. ॲपमध्ये तुम्हाला एक्झाम सिलेक्ट करताना विचारलं जाईल तिथे MCR, ॲग्री MPSC, बँकिंग या पद्धतीने एक्झाम तुम्हाला विचारलं जाईल. तुम्हाला एक्झाम सिलेक्ट करताना MCR करायची. सर चुकून माझ्याच्याने बँकिंग सिलेक्ट झालंय, मग नंतर पुन्हा MCRला स्विच करता येईल का? हो, एक्झाम इथं वरच्या साईडला ॲपमध्ये इथे 3 रेषा दिसतील तुम्हाला कॉर्नरला. इथे MCR म्हणजे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बँकिंग, MCR अशा पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन येतील. त्याला MCRला क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल ते इंटरफेस तिथे दिसेल तुम्हाला. तिथे गेल्यानंतर हा कोर्स शब्द दिसेल, कोर्स. या कोर्समध्ये क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. होममध्ये ऑल कोर्सेस, PG एंट्रन्स टेस्ट. होममध्ये गेल्यानंतर तुम्हाला MCR PGCET 2023 रेकॉर्डेड बॅच प्लस टेस्ट सिरीज,
त्याच्या खाली तुम्हाला दिसेल MCR PGCET 2023 टेस्ट सिरीज विथ अनालिसिस, ह्या 2 बॅचेस तिथं असणार आहेत। याच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना सर मला फक्त टेस्ट सिरीज बाय करायची आहे, फक्त टेस्ट सिरीज बाय करायची आहे विथ अनालिसिस विथ रिव्हिजन लेक्चर्स, तर या ठिकाणी बाय नाऊला तुम्ही क्लिक करू शकता। बाय नाऊला क्लिक करून तुम्ही ती टेस्ट सिरीजची बॅच बाय करू शकता। काही असे विद्यार्थी आहेत, नाही सर माझ्याकडे 3-4 महिने आहेत, आता 3-1 महिने आहेत, फेब्रुवारी मार्च एप्रिल किंवा मे पर्यंत जर सपोज एक्झाम गेली पुढे, तर मला तिथपर्यंत सर काही लेक्चर्स पाहायचे आहेत किंवा मला रेकॉर्डेड बॅच पाहिजे आहे, मी दिवसातून 2-2, 3-3 लेक्चर्स बघेल, तर अशा कंडिशनमध्ये रेकॉर्डेड बॅच प्लस टेस्ट सिरीज प्लस नोट्स या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत, ही बॅच जी आहे ही या पद्धतीची आहे। म्हणजे MCR PGCET 2023 रेकॉर्डेड बॅच म्हणजे कंप्लीट लेक्चर्स प्लस टेस्ट सिरीज प्लस नोट्स, ह्या सगळ्या गोष्टी या रेकॉर्डेड बॅच मध्ये मिळतील। सर मला फक्त टेस्ट सिरीज बाय करायची, इथे जाऊ शकता MCR PGCET 2023 टेस्ट सिरीज विथ अनालिसिस अशी ही बॅच असेल। बाय नाऊला तुम्हाला क्लिक करायचंय। बाय नाऊला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल। तिथे कुठल्याही प्रकारचा कुपन कोड वगैरे काही क्लिक करायचं नाहीये, इथे पे ऑनलाईनला क्लिक करायचंय। इथे 1000 रुपये प्लस हँडलिंग फीस 27 रुपये असं काहीतरी दिसेल। पे ऑनलाईनला क्लिक करायचंय। पे ऑनलाईनला क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे गेल्यानंतर पे ऑनलाईनला क्लिक केल्यानंतर पेमेंट करायचंय। पेमेंट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पाहता हे इंटरफेस तुम्हाला दिसेल कोर्सेसमध्ये, इथं तुम्हाला तुमची बॅच दिसेल, इथं तुम्हाला तुमची बॅच दिसेल। माय कोर्सेस होमच्या बाजूला माय कोर्सेसला क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमची बॅच दिसणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड बॅच घ्यायची आहे असे विद्यार्थी हीच बॅच रेकॉर्डेड बॅच जी आहे ती घेऊ शकतात। रेकॉर्डेड बॅचची फीस म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर्स प्लस टेस्ट सिरीज विथ अनालिसिस, म्हणजे हीच जी टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज विथ रेकॉर्डेड लेक्चर, बुक तुमच्या घरी पोहोचेल अशा पद्धतीने जी रेकॉर्डेड बॅच आहे ती रेकॉर्डेड बॅच तुम्हाला ॲपवरती दिसेल। मी आता तुम्हाला दाखवली होती, त्याची फीस 4000 रुपये आहे आणि MCR टेस्ट सिरीजची जी बॅचची फीस आहे ती 1000 रुपये असणार आहे, तर ती तुम्ही घेऊ शकता। सर नेमकं सारथीची टीम जी आहे ही नेमकी कोण असणार आहे किंवा सगळ्या टेस्ट अनालिसिस फक्त तुम्ही एकटेच घेणार आहेत का, की तुम्ही घेणारच नाही आहेत? मी डेफिनेटली टेस्ट सिरीज मल्टिपल टेस्ट सिरीज मी सुद्धा कंडक्ट करणार आहे, अनालिसिस सुद्धा मी कंडक्ट करणार आहे। पहिल्यांदा मी स्वतः या टेस्ट सिरीज ज्या आहेत याचे अनालिसिस मी स्वतः पण कंडक्ट करणार आहे, रिव्हिजन लेक्चर्स मी कंडक्ट करणार आहे। सोबत सगळ्यांना मला वाटतं आता महाराष्ट्रात हे नाव खूप जास्त परिचित आहे, योगेश निकम सर PhD इकॉनॉमिक्स सरांचं होत आहे राहुरी विद्यापीठातून। तर योगेश निकम सर एक्सटेन्शन आहे, इकॉनॉमिक्स आहे, या सब्जेक्टचे टेस्ट प्लस अनालिसिस कंडक्ट करतील। सोबत आनंद मडके सर जे आहेत, मडके सर जे आहेत हे तुमचं जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंग जे आहे हे कंडक्ट करतील। दीपाली पैठणे मॅडम प्लांट पॅथॉलॉजी आणि एंटोमॉलॉजीच्या टेस्ट ज्या आहेत मॅडम कंडक्ट करतील। शुभम दर्डे सर असतील किंवा अक्षय मिरगुडे सर असतील हॉर्टिकल्चरच्या टेस्ट ज्या आहेत विथ अनालिसिस अक्षय मिरगुडे सर आणि शुभम सर कंडक्ट करतील। शुभम सर त्यातल्या त्यात टेलिग्राम सेशन्स तुमचे कंडक्ट करतील। आकाश पाटील आहे, हर्षल तिरपुडे आहे, टेलिग्राम सेशन्स हे लोक तुमचे कंडक्ट करतील। म्हणजे एका टीमने, एका सोबत चांगल्या टीमने दिवसभर कन्सिस्टंटली तुम्हाला एंगेजमेंट जी आहे या टेस्ट सिरीजच्या मार्फत मिळेल, या टेलिग्राम ग्रुपच्या मार्फत मिळेल, दिवसभर एंगेजमेंट जी आहे तुम्हाला मिळेल। या टीम सारथीसोबतच आपण ही जी टेस्ट सिरीज आहे ही लॉन्च करतो आहोत। बरं सर मला जर कुठला डाऊट असेल तर नेमकं मी काय करायचं, तर सारथी ॲग्रिकॉस ज्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ पाहताय याला सबस्क्राईब करून ठेवा। या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अजून बऱ्याच माहिती जी आहे हे तुम्हाला मिळेल। सारथी MCR की सर मला टेस्ट सिरीज जॉईन नाही करायची आहे पण मला कनेक्टमध्ये राहायचं आहे, मला खूप चांगल्या पद्धतीने अजून काही क्वेश्चन्स एक्झाम लेवलचे क्वेश्चन्स मला सॉल्व्ह करायचे आहेत, तर दररोज सकाळी तुम्हाला 9 वाजता सारथी MCR या टेलिग्राम चॅनलवरती दररोज सकाळी तुम्हाला तुमच्या असलेल्या क्विजेस पोल्स ह्या सगळ्या गोष्टी येतील। याच्यासोबत सारथी MCR नावाचा आपला एक इन्स्टा पेज आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता। तिथे खूप छान पद्धतीने तुम्हाला दररोज आकाश सर जे आहेत हे तिथे इमेजेस त्याच्या थ्रू तुम्हाला माहिती ही सगळ्या गोष्टी इन्स्टा पेजवरती सुद्धा आपले अपलोड होत असते। तर इन्स्टा पेजला तुम्ही जाऊन तिथे जॉईन करू शकता। MCR सारथी MCR हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता जिथे खूप सारं फ्री ऑफ कंटेंट जे आहे आपण पुट ऑन करतो, आणि सारथी ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता। सर मला डाऊटच आहे, टेस्ट सिरीजमध्ये डाऊट आहे किंवा काही प्रॉब्लेमच आहे अशा कंडिशनमध्ये पहिल्यांदा अक्षय मिरगुडे सरांना तुम्ही कॉल करू शकता। 7249231618 या नंबरवरती अक्षय मिरगुडे सरांना तुम्ही कॉल करू शकता काही शंका असल्यास, आणि खूपच डाऊट असल्यास 7745011769 माझ्या या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज पुट ऑन करू शकता। सध्या 27-28 तारखेपर्यंत मला फोन उचलायला जमणार नाही स्वतःला, तुम्ही मेसेज टाकून करू शकता, मेसेज ड्रॉप डाऊन करू शकता मला व्हॉट्सअपला, मी त्याला रिप्लाय देईल डेफिनेटली। रिझन असं की 27-28 पर्यंत माझे इंटरव्ह्यूज जे आहेत हे कंटिन्युअस चालू आहेत, त्यामुळे काही डाऊटच असला या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता, या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। चालेल, सो विश यू ऑल द बेस्ट। कुठल्याही पद्धतीच्या अडचणी असतील तर सांगा, लवकरच भेटूयात टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये। रिव्हिजन टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर जेव्हा तुम्ही पे नाव करसाल तिथे बाय केल्यानंतर त्याच्या बाजूलाच टेलिग्राम नावाचं एक नाव दिसेल तुम्हाला। टेलिग्राम ज्यावेळेस तुम्ही MCR टेस्ट सिरीज बाय कराल किंवा रेकॉर्डेड बॅच बाय कराल त्याच्या बाजूला एक टेलिग्राम दिसेल, त्या टेलिग्रामला क्लिक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण बॅचच्या ज्या टेस्टच्या ज्या अपडेट असतील किंवा
टिपिकली कोणती टेस्ट आहे, कधी टेस्ट असणार आहेत, याचं पूर्ण शेड्यूल जे आहे हे तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण पुट ऑन करत असतो, त्यामुळे तिथे ते करू शकता. विश यू ऑल द बेस्ट. भेटूया लवकरच टेस्ट सिरीजमध्ये. थँक्यू सो मच.